हे ताई, अंगा खांद्यावर खेळवलं होतं ग ताई. अगं ताई, माझी शेवटची घटका आहे. मी हे जग सोडून जाणार आहे ताई, परंतु मरेपर्यंत असंच माझ्यावरती प्रेम करत राहा म्हणून 10 मुकल्या रडून त्या ताईला सांगणारा तुमचा आमचा बाप आहे. लेकी हो, तुमच्या जीवनामध्ये बापाची भूमिका फार व्यापक आहे. ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो ना, त्या दिवशी आपलं घर आपल्याला स्मशान वाटू लागतं. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, परंतु श्यामचा बाप कुणाला समजला नाही. अनेक लेखकांनी, अनेक कादंबऱ्या लिहिणाऱ्या व्यक्तींनी आई भरपूर वेळा लिहिली, परंतु बाप कुणाला आठवला नाही. हाडाची काढ, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस आपल्या करता करतो, त्याचं नाव बाप आहे. ज्या दिवशी घरातला बाप निघून जातो ना, त्या दिवशी सगळ्यात जास्त जर दुःख कोणाला होत असेल तर त्याच्या मुलीला होत असतं, त्याच्या मुलाला होत असतं. अरे, आईच्या बापाच्या प्रेताजवळ जाल आणि पडलेल्या प्रेताच्या जवळ जाऊन 10 मुकल्या रडाल, बाबा उठा ना मला ताई म्हणून हाक मारा, बाबा उठा ना मला दादा म्हणून हाक मारा. गेलेला बाप पुन्हा कधीच येणार नाही माय बाप. अरे, एवढा निष्ठुर असणारा, एवढा कठोर असणारा बाप स्वतःची माय मेली तरी कधी रडत नाही. कारण त्याला माहितीये, मी रडलो ना की माझी लेक रडेल, मी रडलो ना माझा पोरगा रडेल, माझी पत्नी रडेल. अरे, स्वतःची माय मेली तरी रडत नाही, परंतु त्याच दिवशी एका कोपऱ्याला जातो आणि कोपऱ्याला जाऊन 10 मुकल्या रडतो, त्याचं नाव बाप आहे. एवढा कठोर बाप असतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये बापाची भूमिका फार व्यापक आहे माय बाप. अरे, तुमच्या बापाला जर एखादं व्यसन असेल आणि दुसऱ्याच्या रानामध्ये कष्ट करणारा, सालानं काम करणारा जर तुमचा बाप असेल, तर संध्याकाळी कामावरून घरी येत असताना बापाच्या लक्षात येतं की मला तंबाखूचं व्यसन आहे, मला तंबाखूची पुडी घेण्याकरता 10 रुपयाची गरज आहे. खिशामध्ये हात घालतो, खिशामध्ये 10 रुपये असतात. अरे, 10 रुपये काढतो, दुकानदाराला सांगतो, दुकानदार मला तंबाखूची पुडी द्या. तेवढ्यात त्याच्या लक्षात येतं की माझ्या लेकीनं येताना काहीतरी खाऊ आणण्याकरता सांगितलंय. अरे, त्या दुकानदाराला तुमचा बाप सांगतो, लेका अरे मला तंबाखू नको, माझ्या लेकी करता खाऊ दे. अरे, स्वतःचं व्यसन आपल्या लेकी करता बाजूला सारतो, त्याचं नाव बाप आहे. एवढा कठोर अंतकरणाचा बाप असतो माय बाप. अरे, एखाद्या बापानं आपली एखादी मुलगी जर श्रीमंताच्या घरी दिली आणि एखादी मुलगी जर गरीब घरी दिली, तर बाप श्रीमंत घरी दिलेल्या लेकीच्या घरी महिन्यातून 2 महिन्यातून जातो, परंतु जी लेक गरीबाच्या घरी दिली ना, त्या लेकीच्या घरी आठवड्यातून एकदा तरी जातो. कारण बापाला माहितीये, लाडाची लेक आहे, अंगा खांद्यावरती आपण तिला खेळवलंय. अरे, संध्याकाळी कामावरून घरी आल्याच्या नंतर बाबा तुमचा पाय दुखतो का म्हणून जवळ येत होती, माझे पाय दाबत होती, माझे हात दाबत होती. बाबा पोटभर जेवण करत जा म्हणत होती. बाबा कामावरती जाताना माझा डबा घरी राहिला, तर बाबा तुमचा डबा घरी राहिला म्हणून धावत माझ्या पाठीमागे येणारी माझी लेक आहे. अरे, प्रारब्धानं तिच्यावरती आज गरिबीची परिस्थिती आहे. त्या गरीब लेकीच्या घरी बाप जातो आणि गेल्याच्या नंतर लेकीला सांगतो, ये ताई, अगं तू गरीब असली म्हणून काय झालं, तुझी परिस्थिती गरीब असली म्हणून काय झालं, काहीच काळजी करू नको, तुझा बाप खंबीर आहे. ज्या दिवशी तुला अडचण येईल ना ताई, त्या दिवशी तुझ्या बापाला एक फोन करता येईल, तुझा बाप दुसऱ्या मिनिटाला तुझ्याजवळ येऊन हजर राहिल्याशिवाय राहणार नाही. हे बापाचं अंतकरण आहे महाराज. अरे, एवढा बाप कठोर असतो, एवढा आपल्या लेकरांवरती प्रेम करतो. अरे, स्वतः करता कधी अन्न खात नाही. बापाच्या पायामध्ये फाटलेले चपला असतात, लेकीच्या अंगावरती नवे कपडे असतात, बापाच्या अंगावरती मळालेले कपडे असतात, पोराच्या पायामध्ये 2000चा बूट असतो. अरे, एवढा कठोर असणारा बाप. दसऱ्याचा सण होता, तर ही दसऱ्याचा सण होता, बाप दुसऱ्याच्या दारामध्ये कष्ट करण्याकरता जात होता. उद्या दसऱ्याचा सण आहे. अरे, बापाचा पगार झाला नव्हता. अरे, आपल्या लेकरांना पुरणपोळी मिळावी म्हणून दुकानदाराकडे गेला, दुकानदाराच्या हातबल झाला, पाया पडला. दुकानदार, अहो दसऱ्याचा सण उद्या आहे हो, पुरणपोळीच्या स्वयंपाकाकरता मला डाळ आणि गूळ हवाय, परंतु माझ्याकडे 1 रुपया नाही हो, माझा पगार झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे देईन दुकानदार. दुकानदारानं त्याला उदार साहित्य दिलं नाही माय बाप. डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या, 10 मुकल्या रडायला लागला. घरी गेला आणि छोट्याशा लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. हे ताई, उद्या दसऱ्याचा सण आहे ग, परंतु आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक नाही होणार. ताईनं विचारलं, का हो बाबा, का पुरणपोळीचा स्वयंपाक होणार नाही? माझे मित्र मैत्रिणी पुरणपोळीचा स्वयंपाक खातील, परंतु आपल्या घरी पुरणपोळीचा स्वयंपाक नाही का हो बाबा? बाबा मला पुरणपोळी पाहिजे हो. बापाच्या डोळ्यातून आसवाच्या धारा व्हायला लागल्या. अरे, शेजारचे मुलं पुरणपोळ्या खातील, माझ्या ताईला पुरणपोळी भेटणार नाही. शेजारचे मुलं पुरणपोळ्या खातील, माझ्या घरच्यांना कुणालाच पुरणपोळी भेटणार नाही. म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुमचा बाप कामावरती गेला माय बाप. अरे, त्या सावकाराने विचारलं, का रे लेका, दसऱ्याचा सण आहे,
तुला सुट्टी होती ना गड्या, अरे कशासाठी आला तू कामावरती? मान खाली घातली, डसा डसा रडायला लागला माय बाप. रडणारा बाप समोर उभा असलेल्या सावकाराला सांगतो, सावकार दसऱ्याचा सण आहे सावकार, सुट्टीचा दिवस आहे सावकार, 1 रुपया सुद्धा आजचा नको सावकार, मी फुकट काम करणार आहे, दुपारी 2 वाजेपर्यंत काम करीन सावकार, परंतु कोपरापासून हात जोडतो सावकार, माझी एक अट आहे. काय अट आहे लेका? अहो मी काम केल्याच्या नंतर मला पैसे नको, मला 4-5 पुरणपोळ्या द्या. अरे मान खाली घातली आणि डसा डसा रडणारा बाप कामावरती गेला. दुपारी 2 वाजेपर्यंत काम केलं माय बाप आणि घरी येताना त्या सावकाराच्या दारात गेला आणि सावकाराला म्हटला, सावकार 2-4 पुरणपोळ्या द्यावं बांधून. सावकारानं 4-5 पुरणपोळ्या बांधल्या आणि त्याच्या हातावरती ठेवल्या. हातावर ठेवल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यात ते 2 अश्रू हातामध्ये असलेल्या पुरणपोळीच्या गाठोड्यावरती पडले. रडणाऱ्या आपल्या कामगाराला सावकारानं विचारलं, का रे लेका रडतो कशा करता? रडणाऱ्या त्या आपल्या बापानं उत्तर दिलं की सावकार दसऱ्याचा सण आहे, माझ्या पोरांकरता पुरणपोळीचा स्वयंपाक घरी नाही केला हो, माझा पगार झाला नाही, दुकानदारानं उधार बाजार दिला नाही सावकार, शेजा बाजारी पुरणपोळीचा स्वयंपाक होईल परंतु माझ्या लेकरांकरता पुरणपोळी भेटणार नाही, माझ्या लेकरांनी सुद्धा पुरणपोळी खावी म्हणून मी तुमच्यापर्यंत आलोय सावकार. अरे आपल्या पोरांना पुरणपोळी मिळावी म्हणून आपला बाप जर कामावरती जात असेल तर किती निष्ठुर आहे तुमचा बाप. 80 वर्षाचा तुमचा बाप असू द्या, अंथरुणावरती पडलेला बाप आहे. अरे बाप मरणाच्या वाटेवरती आहे माय बाप, मरणाच्या वाटेवरती असणारा बाप. अरे त्याला जर विचारलं ना काय पाहिजे, अरे तुला काय पाहिजे, त्यावेळेस तो बाप सांगतो मला काही नको, माझी एक शेवटची इच्छा आहे. काय इच्छा आहे तुमची? माझ्या लेकीला माझ्या ताईडीला एकदा मला भेटायचंय. अरे पोरीला फोन केला जातो, अरे बाप म्हणतोय तुला एकदा शेवटचं भेटायचंय. अरे हातातले कामं टाकून ती लेक धावतच महामंडळाच्या एसटी मध्ये बसते आणि आपल्या बापाला भेटण्याकरता येते माय बाप. अंथरुणावरती पडलेला बाप आहे. अरे महामंडळाच्या एसटीनं आलेली आत्या छोटे छोटे लेकरं पाहतात, धावतच आपल्या आजोबाकडे जातात, बाबा तुमची लेक आली, बाबा बाबा तुमची लेक आली. एवढं वाक्य बापानं ऐकल्याच्या नंतर अरे पडलेला बाप, अंथरुणावरती पडलेला बाप ताडकन अंथरुणावरती उठून बसतो. कुठे आहे माझी ताई, कुठे आहे माझी ताई म्हणून आपल्या पोराला सांगतो, हे पोरा तुझ्या बायकोला सांग माझी एकुलती एक लेक आलीये, माझी एकुलती एक ताईडी आलीये. अरे त्या ताईडीच्या अंगावरून भाकरीचा तुकडा ओवाळून टाक. आणि ती लेक ज्या वेळेस बापाच्या चेहऱ्याच्या समोर येते आणि बाप ज्या वेळेस त्या लेकीच्या मुखाकडे पाहतो ना, अरे हंबरला फोडतो, उठून बसलेला बाप ताडकन उभा राहतो आणि लेकीला कडकडाटून मिठी मारतो. हे ताई अंगा खांद्यावर खेळवलं होतं ग ताई, अगं ताई माझी शेवटची घटका आहे, मी हे जग सोडून जाणार आहे ताई, परंतु मरेपर्यंत असंच माझ्यावरती प्रेम करत राहा म्हणून 10 मुकल्या रडून त्या ताईला सांगणारा तुमचा आमचा बाप आहे. म्हणून जोपर्यंत बाप आहे ना तोपर्यंत आपल्या बापाला सांभाळा. मेल्याच्या नंतर खावड्याला अनेक लोक नैवेद्य ठेवतात परंतु जिवंतपणी माय बापाला सांभाळत नाहीत. घडलेली घटना सांगेन महाराज. एक गाव असं आहे की त्या बापाच्या घरी तिथं असा एक माणूस होता की त्याच्या घरी खायला अन्न नव्हतं, पिण्याकरता पाणी नव्हतं. एका पोराला त्या बापानं दुसऱ्याच्या घरी सालानं राहून एका पोराला डॉक्टर बनवलं, एका पोराला इंजिनिअरिंग बनवलं. अरे एक पोरगा डॉक्टर होता, एक पोरगा इंजिनियर होता. ते पोरं ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस त्या बापानं त्यांना यात्रेमध्ये न्यावं. बापाच्या अंगावरती मळालेले कपडे असायचे, पोराच्या अंगावरती चांगले कपडे असायचे, त्याला वाटायचं सायकलीवरती बाप आपल्या लेकरांना यात्रेमध्ये न्यायचा. अरे तो बाप आपल्या लेकरांना चष्मा घेत असताना दोन्ही लेकरांना घ्यायचा, त्याला वाटायचं दोन्ही लेकरांची हौस पूर्ण झाली पाहिजे. एक पोरगा आज डॉक्टर आहे, एक पोरगा इंजिनिअरिंग आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आज त्या बापाचं डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. रात्रीच्या 8 वाजता आपल्या इंजिनिअरिंग पोराला फोन करतो, लेका माझ्या डोळ्याचं ऑपरेशन करायचंय. इंजिनिअरिंग झालेला पोरगा म्हणतो बाबा माझ्याकडे 1 रुपया नाही. डॉक्टर झालेल्या पोराला फोन करतो, डॉक्टर झालेला पोरगा म्हणतो आपल्या गावामध्ये शिबिर येईल, त्या शिबिराची वाट पहा. पुढं बसलेल्या सगळ्यांना माझी कोपरापासून हात जोडून विनंती आहे, अरे ज्या बापानं लहानाचं मोठं केलं, डॉक्टर बनण्याच्या लायक बनवलं, इंजिनिअरिंग बनण्याच्या लायक बनवलं, त्या बापाला जर चष्मा घेण्याकरता तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही जगून काय फायदा आहे माय बाप, जगून काय फायदा आहे. म्हणून जोपर्यंत आपला बाप आहे ना तोपर्यंत बापाला सांभाळा. मेल्याच्या नंतर फक्त आठवणी राहतात, गेलेला बाप पुन्हा कधीच येऊ शकत नाही.